करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्य जगत असताना दिशा बदलायला बघा प्रत्यक्षपणे काही लोक आपल्याला मदत करत असतात. परंतु जर आपण विचार केला, आयुष्य तर नव्याने आपण जगत आहोत, परंतु काही वेळेला काय होतं की प्रत्यक्ष कोणत्या दिशेला जावं हेच आपल्याला कळत नाही आहे. बरोबर की नाही? आपण एखाद्या रस्त्याला आपण जात असताना तो रस्ता कुठे जातोय हे जर माहीत नसेल, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, जीवनात काही मिळवायचं असेल तर आपला मार्ग बदला. खरंच या मार्गातून गेल्यावर आपल्याला काहीतरी मिळेल या उद्देशाने चला. कारण काय बघा, जगामध्ये अनेक रस्ते आहेत, परंतु त्या रस्त्यातून जात असताना आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे, बरोबर? आपल्याला मुंबईला जायचं आहे, कोल्हापूरला जायचं आहे, सांगलीला जायचं आहे, साताऱ्याला जायचं आहे. बघा, प्रत्यक्षात जिथे जायचं आहे तिथे, कोकणात जायचं आहे, त्या रस्त्यातून त्या मार्गातून गेल्यावर त्या स्थानापर्यंत आपण पोहोचू शकतो. परंतु अनेक रस्ते असताना जर आपल्या त्या ठिकाणावर पोहोचायचं असेल आणि रस्ता मात्र चुकीचा असेल, तर आयुष्यात कधी आपण त्या रस्त्यापर्यंत, त्या स्थानापर्यंत आपण पोहोचणार नाही. म्हणून जीवनात काही मिळवायचं असेल तर आपला मार्ग बदला. प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, यशाचं आपल्याला शिखर गाठायचं आहे, त्यासाठी आपल्यामध्ये शक्ती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण का, आपण फक्त बोलून दाखवत असतो, मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, मला इथपर्यंत यशाचा टप्पा गाठायचा आहे. हो, बोललेलो आहे, परंतु ते करून दाखवशील तरच ना. समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. प्रत्यक्षात बोलून न दाखवता करून दाखवणं गरजेचं आहे. तो एखादा व्यवसाय असो किंवा एखादा पर्वत चढायचा असेल, आपण काय म्हणतो, अरे आपल्याला हा डोंगर चढायचा आहे, सहजपणे आपण चढू शकतो. परंतु बघा, त्या पायथ्याशी गेल्यावर आपल्याला घाम फुटतो. मग आपण इकडे तिकडे पाहतो, अरे लोक कोण मला पाहत तर नाही ना, आणि तिथे आपण विश्रांती घेतो आणि तिथूनच परत रिटर्न येतो. का? कारण दम लागला आहे. पुढे आपल्याला बघा जाताच येत नाही आहे. म्हणजे फक्त बोलणं सोपं असतं, पण करून दाखवणं हे मात्र खूप अवघड आहे. यासाठी शक्ती असणं गरजेचं आहे. परंतु आपण शक्ती जी लावतो ती बघा वेगळ्याच कार्यासाठी. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य खूप सुंदर आहे. माणसाची खरी ओळख प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, ही तुमच्या चेहऱ्यावरून ठरत नाही आहे, तर तुम्ही जे शब्द बोलत आहात ना, तुमचे जे विचार असतील ना, आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्य, त्यावर आधारित असते. ही तुमची खरी ओळख आहे. तू दिसायला कसा आहे, तू दिसायला कशी आहेस, यावर नाही आहे. समर्थ म्हणाले, चेहऱ्याने फक्त परिचय म्हणजे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला जे कार्य करायचं आहे ते या क्षणाला, आत्ताच्या खऱ्या बघा प्रत्यक्षात या वेळेत आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. आयुष्याचा रस्ता, आयुष्य जगत असताना दिशा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बदलता आली पाहिजे. लोकसुद्धा आपल्याला मदत करतील की नाही याचासुद्धा आपल्याला बघा प्रत्यक्ष प्रश्न पडलेला आहे. म्हणून एखाद्या बघा गार्डन असतो,
त्या गार्डनमध्ये अनेक प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळत असतात. रंगीबेरंगी फुलं असतात, काही सुगंधी फुलं असतात. परंतु त्या रस्त्यातून जात असताना काही फुलं बघा आपल्याला आकर्षित करत असतात. तो दरवळणारा सुगंध आपलं संपूर्णपणे मन बघा तिकडे आकर्षिला जातो की नाही? कारण का? त्या फुलांची बघा जो रंग आहे, फुलांचा रंग किंवा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, तो फुलांचा सुगंध आपल्याला प्रसन्नता देऊन जात असतो. कोणी आपल्याला फसवलं यापेक्षा आपण कोणालाही फसवलं नाही याचा आनंद हा वेगळाच असतो. आता विचार करा, आपल्याला जो ते येतो फसवून जातो. आपण विचार करतो, अरे मी ते काही चुकीचं वागलो नाही, परंतु मला ही व्यक्ती चुकीचं का सांगून गेली? का मला या व्यक्तीने फसवलं? आपल्याला फोनवरून सांगत असतात, की तू या ठिकाणी या वेळी उपस्थित राहा. आपण बरोबर टाईमावर हजर राहिलो आणि त्या व्यक्तीचा बघा ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ती व्यक्ती तिथे अर्ध्या तासानंतर फोन करून सांगते, की मला यायला जमणार नाही. मग आपल्याला का फसवलं? मग एक लक्षात ठेवायचं, त्यांनी आपल्याला फसवलं आहे ना, परंतु आपण कोणालाही फसवलेलं नाही आहे ना, याचा आनंद हा मात्र घेणं गरजेचं आहे. आपण काय लगेच विचार करतो, नाही त्यांनी आज मला फसवलं ना, उद्या मी त्याला फसवणार. म्हणजे शेवटी काय झालं, त्यांनी जसे कर्म केले तसं आपण करायला जातो. समर्थ म्हणाले, चांगलं कार्य कर, चांगली दिशा निवड आणि त्याचप्रमाणे चांगल्या दिशेतून उत्तम प्रकारे मार्गातून प्रवास कर. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नकोस, की कोण कसा आहे, ही व्यक्ती अशी का बदलली, कोण कुठे बसलेला आहे. फक्त हे बघ, तो तुम्हाला काय शिकवून गेलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे जी आपल्याला फसवून जाते त्या व्यक्तीला दोष देणं बंद कर, त्या व्यक्तीकडून धडा घे आणि प्रत्यक्षात काय ती व्यक्ती आपल्याला शिकवून गेली याचा विचार करत बस. कारण प्रत्यक्षात आपण आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये नाही ते विचार येत असतात, परंतु हे विचार आता तरी बंद केले पाहिजेत. कारण बघा, आपण जसे अक्षर लिहायचो बघा, जसं आपल्याला सांगायचं तसं आपण अक्षर लिहित गेलो, वाचत गेलो. परंतु माणसांची नाती आहे ना, ही अक्षरांसारखी आहे. जर ती अक्षर बघा आपल्याला पहिले लिहिता येत नव्हतं, बरोबर आहे? आपण त्या अक्षरांवर पूर्णपणे काय करायचं, गिरवायचं. आपलं वळणदार अक्षर येण्यासाठी, आपलं हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी आपण काय करायचो, त्या शब्दांवर पूर्णपणे गिरवायचो. आणि गिरवता गिरवता बघा प्रत्यक्षपणे ते शब्द आपल्याला लक्षात राहायचे. मग तसंच आपल्या आयुष्यात जी माणसं आहेत, ती माणसं पूर्णतः समजली गेली पाहिजे. आणि जर तुम्ही समजून तुमच्या लक्षात राहत असेल तर तुमच्या बघा बाबतीत ती मनुष्यदेह चांगल्या प्रकारे नाती म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्याला उपस्थित राहून मदत करणारी असतील. म्हणून नाती जपली की सगळंच काही प्राप्त होत असतं. परंतु हळूहळू का होईना बघा, जर आपण पाहायला गेलो कोणी आपलंसं बनतं, परंतु ओळख नसली तरी काही माणसं बघा आपल्याला साथ देणारी असतात. मैत्रीचं नातं प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात पाहायला मिळत असतं. काही आपलीच माणसं बघा हळूहळू दूर निघून जातात, तर काही हळूहळू माणसं आपली होत असतात. आपण एवढंच फक्त विचार करत बसतो, अरे आपल्या नातेवाईकांमधला एक व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्याला साथ देत नाही आहे, परंतु जी व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्या परिचयाची नाही आहे, ती व्यक्ती आपल्याला साथ देणारी आहे. म्हणून प्रत्यक्षात मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकून जात असतं.
समजून जायचं. ज्याप्रमाणे प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतील, बरोबर की नाही? परंतु समजून घेणारी माणसं या जगात प्रेम करणाऱ्यांपेक्षा कमी आहेत. कारण ती व्यक्ती प्रत्यक्षात बघा, समजून घेणारी व्यक्ती आयुष्यात भेटणं यासाठी भाग्य लागतं. कारण आपण जे सांगू आणि ते समोरच्याला पटेल असं होऊच शकतच नाही आहे. म्हणून समजून घेणारी व्यक्ती आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण ज्या ज्या वेळेला सांगू त्या त्या व्यक्तीला ते बघा प्रत्यक्षपणे पटलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने जे काही सांगेल ते सुद्धा आपल्या मनाला सुद्धा पटलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, कुणीच गरीब अथवा श्रीमंत नसतो. कारण बघा, विचार करा, जी व्यक्ती श्रीमंत आहे त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुद्धा भाकरी शिजली जाते की नाही? भाकरी बनवली जाते. आणि जी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे गरीब आहे त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुद्धा भाकरी बनवली जाते. पण असं आहे का, जी व्यक्ती श्रीमंत आहे त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्या पिठामध्ये खूप मीठ टाकलं जातं, असं आहे का? नाही आहे. किंवा गरीब व्यक्ती आहे, गरीब व्यक्तीच्या भाकरीमध्ये बघा प्रत्यक्षात मिठाचं प्रमाण कमी असतं, असं आहे का? नाही आहे. प्रमाण समानच आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात माणसं उत्तमाची आहेत, परंतु प्रत्येकाची कर्म मात्र वेगवेगळी आहेत. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, कोणी गरीब किंवा कोणी श्रीमंत नाही आहे. आयुष्यात ज्याप्रमाणे आपण आपली स्तुती आपण स्वतःच करत असतो आणि आपण स्वतःहून स्वतःलाच बदनामी करत असतो. परंतु या बाहेरच्या जगामध्ये प्रत्यक्षात स्वतःचं चरित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून होणारे जे कर्तृत्व असेल ते धाडसानं करता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला स्वतःलाच निर्माण करावं लागणार आहे. आपण आपली स्तुती का करावी? लोकांनी आपली स्तुती करणं बघा प्रत्यक्षपणे साहजिकच आहे, गरजेचं आहे. कारण लोकही करायला असतात, स्तुती करणारं मात्र कोणीही नसतं. म्हणून लक्षात ठेवा, आपण स्वतःहून स्वतःची स्तुती करायला जाऊ नका. आयुष्य जगायचं असेल, दिशा बदलावायची असेल तर नक्कीच प्रथमतः आपल्याला मार्ग बदलणं गरजेचं आहे. वेळ पण आपल्याला खूप शिकवत असते. कारण अनेक जण बघा गुरु आपल्याला शिकवत असतात. समर्थ म्हणाले, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. अनेक आहेत, परंतु फरक मात्र एवढाच आहे, ज्याप्रमाणे गुरु कोट्यानुकोटी आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. म्हणून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. वेळेला आपला देह उत्तमाचं कार्य करणं गरजेचं आहे. आणि आपल्यावरती येणारं संकट ते सुद्धा दूर करण्यासाठी बघा, जशी गुरूंची नितांत गरज असते तसंच सद्गुरूंचं नामस्मरणसुद्धा आपल्या जीवनात प्रत्यक्षात असणं फार महत्त्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.